हा लक्ष द्या. आपल्याला पाहायचं आहे उदाहरण नंबर 29. उदाहरण नंबर 29. लक्ष द्या. रवीना आणि प्रवीणा पाहिजे, तिथं प्रतिना झालं, ते काय झालं, ते प्रतिना झालं, प्रवीणा पाहिजे. रवीना आणि प्रवीणा या भागीदार असून त्या अनुक्रमे 2:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. सारथीचे म्हणजे भागीदारी संस्थेचे, सारथीचे म्हणजे 31 मार्च 2012 रोजीचे 23 पत्रक खालील प्रमाणे. विवरण राशी प्रारंभ स्कंद आहे 8,000, खरेदी 50,000, मजुरी 7,000, आगत वाहन व्यय 2,000, विद्युत व्यय 1,900 आहेच आहे दुनियाभराचे. समायोजना टिकमार्क करून घेऊ बघा. समायोजना नंबर 1, संवरण स्कंदाचे परिव्ययी मूल्य 12,500 आणि बाजार मूल्य 14,000. तर काय करायचं, संवरण स्कंद 23 पत्रकात आहे का पहा, आहे काय, नाही आहे ना, म्हणजे टिकमार करायची गरज. पुढे जाऊ. देणे खर्च अदत्त मजुरी 1,500, अदत्त मजुरीवर करा टिकमार्क केला. विद्युत खर्च 400, विद्युत खर्चावर करा. विद्युत व्यय दिसते, विद्युत व्यय घसारा आकारा इमारत 5%, इमारतवर करा. यंत्रावरही करा टिकमार्क. अग्नीमुळे 6,000चा माल जळाला, परंतु विमा कंपनीने 5,000 देण्याचे मान्य केले. आगीमुळे माल जळाला आहे का पहा 23 पत्रकात, राहतच नाही, टिकमार्क करायची गरज नाही. पुढे चला. मोफत नमुना म्हणून 400च्या वस्तू वाटल्या, मोफत नमुना आहे का पहा 23 पत्रकात, आहे काय. चला पुढे जाऊ. एवढं समजलं. समायोजना ज्या पदावर दिले आहे त्या पदापैकी जे पद 23 पत्रकात आहे त्याच्यावर काय करायचं, टिकमार्क करायचं. म्हणजे जेव्हा आपण याच्यामध्ये पद लिहितो तेव्हा आपल्या लक्षात येते की याच्यावर टिकमार्क आहे, म्हणजे याच्यावर समायोजना आहे. आणि समायोजना जर आहे तर त्याची रक्कम आपल्याला आतमध्ये लिहून जागा सोडावी लागते, कारण त्याच्यावर समायोजना असते. कळलं ना. नाही तर मग ज्या पदावर समायोजना आहे त्याची रक्कम आपण रक्कमच्या कॉलममध्ये लिहितो, बरोबर. मग आता आपण काय करू. उदाहरण नंबर 29. भागीदारी संस्थेच्या पुस्तकात नंबर 1 व्यापार खाते, दिनांक कोणती 31 मार्च रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. हे जे मधातली लाईन असते ना, हे डबल ओढायची, म्हणजे हे घट्ट आली पाहिजे, समजलं ना. म्हणजे हे मधातून आहे का नाही, इकडे जे आहे हे विवरण रक्कम नावे आहे, इकडे जे आहे विवरण रक्कम हे जमा आहे, समजलं. तसंच नफा तोटा खाते दिनांक 31 मार्च 2012 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा. नंबर 3 ताळेबंद दिनांक 31 मार्च 2012 रोजीचा. देयता रक्कम संपत्ती रक्कम इथं नावे जमा लिहायचं नाही. याच्यामध्ये प्रिपरेशन करतो आपण. प्रिपरेशन म्हणजे काही पद पहिलेच लिहून ठेवतो. कोणते पद पहिलेच लिहून ठेवतो आपण, व्यापार खात्याच्या नावेला खरेदी वजा खरेदीवर अजून समायोजना आहे का नाही. जमाला विक्री वजा विक्री परत. नफा तोटा खाते नावे जमाला प्रिपरेशन मध्ये काही लिहायचं नाही. ताळेबंदाच्या देयताला भांडवल लिहायला लागते. रवीनाचे भांडवल
रवीनाचे भांडवल प्लस व्याज आहे का पहा, भांडवलावर व्याज आहे काय, नाही आहे. 2 लाईन जागा मायनस उचल आहे का, उचल पण नाही आहे. आहे का आहारण आहे. बरं मग व्याजही लिहून घेऊ. काय लिहित असतो आपण, रवीनाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण. त्याच्यानंतर प्रवीणाचे भांडवल, प्रवीणाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा आहारण. असं लिहितो ना फॉर्म्युला देताला. व्यापार खात्याच्या नावाला प्रामाणिकस्कंद, खरेदी वजा खरेदी परत, जमाला विक्री वजा विक्री परत, नफा तोटा खात्यात प्रिपरेशन मध्ये काही लिहायचं नाही. ताळेबंदाच्या देताला रवीनाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण. प्रवीणाचे भांडवल म्हणजे जेवढे भागीदार असेल तेवढे फॉर्म्युले लिहायचे. रवीना आणि प्रवीणा दोघी आहे की नाही. रवीनाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण. प्रवीणाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण किंवा उचल. आहारणला दुसरं नाव काय आहे, उचल. 23 पत्रकातले पद वाचू. पहिले नावेचे वाचू. बघा नावेचे पद कुठे जाते, नावे, नावे संपत्ती, हे नावे, हे नावे संपत्ती. जमाचे पद कुठे जाते, जमा देता. ठीक आहे. फक्त काही पद अपवाद आहे. खरेदी परत, विक्री परत, बुडीत कर्ज निधी आणि आहारण हे उलट्या साईडला जाते. म्हणजे नावेचे जमाला, जमाचे नावेला जाते, मायनस होते. पण पुढे जाऊ. सर्वात पहिलं पद आहे प्रारंभन स्कंद. प्रारंभन स्कंद आपण लिहितो व्यापार खात्याच्या नावेला, लिहिलंच आहे. याच्यामध्ये काही प्लस मायनस होत नाही. रक्कम आहे 8,000, रक्कम आहे 8,000. नंतर आहे खरेदी. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला लिहिलंच आहे. रक्कम आतमध्ये लिहू आपण. का आतमध्ये लिहू, कारण खरेदीमधून खरेदी परत मायनस होते. पुढे जाऊया. मजुरी. मजुरी कुठे जाते, व्यापार खात्याच्या नावेला. किती आहे मजुरी, पण त्याच्यावर समायोजन आहे. टिकमार्क आहे ना, म्हणजे समायोजन आतमध्ये लिहायची. हे असं करायचं, एक लाईन जागा सोडून एक लाईन आहे. काय पूर्ण असं नाही द्यायचं. जेवढी रक्कम आहे या लाईनला लागून लिहायची, या लाईनला लागून आतमध्ये, आणि त्या रक्कमच्या खालीच करायचा या धंदा. समजलं ना. नाही तर पूर्ण करा. जसं दिसते तसंच करा. आपल्या मनाचा कारभार करू नका. जसं दिसते असं दिसते तर असंच करायचं. समजलं का. हां पुढे जाऊ. आगत वाहन वे. आगत वाहन वे व्यापार खात्याच्या नावेला. आगत वाहन वे याच्यावर समायोजन आहे काय, रक्कम, रक्कमच्या कॉलममध्ये 2,000. पुढे जाऊ. विद्युत व्यय. विद्युत व्यय नफा तोटा खात्याच्या नावेला. याच्यावर समायोजन आहे. रक्कम आतमध्ये लिहितो, जागा सोडून देतो. टिकमार्क आहे, कारण आगत प्रत्यय म्हणजे विक्री परत. आगत प्रत्यय म्हणजे विक्री परतचं दुसरं नाव आहे आगत प्रत्यय. लक्ष द्या. आगत म्हणजे आला, प्रत्यय म्हणजे परत. परत आला माल. माल परत आला म्हणजे विकला होता परत आला, विक्री परत. हॅलो. आगत प्रत्यय तसंही कोणत्या साईडला आहे, नावेला. तर ते लिहायचं जमाला विक्री परत. विक्री परतचं दुसरं नाव आहे आगत प्रत्यय. किती, 4,000. विक्री आहे नाही सध्या, नंतर लिहू. वेतन नफा तोटा खात्याच्या वेतन. मजुरी व्यापार खात्याच्या नावेला, वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला 12,000. समायोजन नाही आहे. बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला. मग याच्यावर समायोजन आहे का पाहून घ्या. बुडीत कर्जावर समायोजन आहे का, नाही. जमाला बुडीत कर्ज आहे का, जमाला, जमाला पण नाही. मग एकटाच आहे तर डायरेक्ट लिहायचे मग 1100. जमाला जर बुडीत कर्ज असला ते मायनस होते याच्यातून, जुना बुडीत कर्ज निधी पण नाही आहे. प्राप्य विपत्र संपत्ती. प्राप्य विपत्र याच्यावर समायोजन आहे का, नाही आहे. 7,800. ऋणको संपत्ती. ऋणकोवर समायोजन आहे का, नाही. 10,200. इमारत संपत्ती. इमारतवर समायोजन आहे. रक्कम आहे 30,000. त्याच्यानंतर प्रवास खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. प्रवास
खर्च याच्यावर समायोजना नाही आहे 4,900. त्याच्यानंतर बँकेतील रोख संपत्ती, बँकेतील रोख संपत्ती 5,900. पूर्वदत्त विमा संपत्ती किती 100. 1,000 कुठे बे. मोटार गाडी किती आहे 10,000. Incoming voice call from Wi-Fi. हां, मोटार गाडी किती आहे 10,000. अंकेक्षण शुल्क नफा तोटा खात्याच्या नावेला. अंकेक्षण अरे थांब ना माय. Incoming voice call from Wi-Fi. हां, अंकेक्षण शुल्कावर समावेश नाही का. नाही आहे 700. यंत्रावर समावेश ना. रक्कम 25,000. आहारण रवीना आहे नावेला, पण आपण देयताला लिहितो रवीनाचे आहारण किती आहे, समायोजना नाही आहे याच्यावर. प्रवीणाचे आहारण पण आहे किती 1,200. प्रवीणाच्या भांडवलमधून मायनस होते. रवीनाच्या भांडवलमधून मायनस होते, याच्यावर समायोजना नाही आहे. जमाचे पद पहा. जमाला भांडवल खाते रवीना 30,000. भांडवल खाते प्रवीणा 27,000. विक्री व्यापार खात्याच्या जमाला किती मायनस करायचं आहे 0 0 0. 10तून 4 गेले 6चा दिला, 9तून 1 गेला 8. 86,000. धनको देता, धनकोर समायोजना आहे का 32,550. आणि कसर कोणत्या साईडला आहे जमाला आहे, तर नफा तोटा खात्याच्या जमाला. कसर अपहार सूट 4,700. कसर अपहार सूट नावेला असेल तर नफा तोटा खात्याच्या नावेला, जमाला असेल तर नफा तोटा खात्याच्या जमाला. कसर अपहार सूट भाडे कमिशन व्याज. कसर अपहार सूट भाडे कमिशन व्याज नावेला असन तर नफा तोटा खात्याच्या नावेला, जमाला असन तर नफा तोटा खात्याच्या जमाला. कसर कोणत्या साईडला आहे जमाला, म्हणून नफा तोटा खात्याच्या जमाला. पुन्हा सांगतो 23 पत्रकातले पद लक्ष द्या. हे पद आपल्याला पाठ करायचे आहे, कारण हे पद जिथचे तिथंच जाते. प्रिपरेशन करताना काय लिहायला लागते, प्रिपरेशन करताना आपण काय लिहितो, व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभ स्कंद खरेदी वजा खरेदी परत, जमाला विक्री वजा विक्री परत. नफा तोटा खात्यात काही लिहित नाही प्रिपरेशनमध्ये. ताळेबंदात देयताला रवीनाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल किंवा आहार. प्रवीणाचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहार. म्हणजे जो काही भागीदार असन त्या भागीदाराचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल किंवा आहारण, असे फॉर्म्युले लिहून ठेवतो आपण. बरोबर. त्याच्यानंतर 23 पत्रकात पहिलं पद आहे प्रारंभ स्कंद. प्रारंभ स्कंद दुसऱ्या कुठं सांगितलं का मी, नेहमी कुठं जाते पहिल्या नंबरचं पद लिहिलं. पुढे जाऊ. खरेदी व्यापार खात्याच्या, खरेदीची रक्कम नेहमी आतमध्ये का, कारण खरेदीमधून खरेदी परत मायनस होते. पुढे जाऊ. मजुरी व्यापार खात्याच्या समायोजन आहे म्हणून आतमध्ये लिहिली. पुढे जाऊ. आता काही पद आतमध्ये लिहिले, काही बाहेर लिहिले रक्कम मध्ये, असं का, ज्या पदाला फॉर्म्युला आहे किंवा ज्या पदावर समायोजन आहे त्याची रक्कम आतमध्ये लिहून जागा सोडली, ज्याच्यावर समायोजना नाही त्याची रक्कम डायरेक्ट रक्कम मध्ये लिहिली. बरोबर. इज इट क्लिअर. पुढे जाऊ. आगत वाहन व्यय व्यापार खात्याच्या नावेला, विद्युत व्यय नफा तोटा खात्याच्या नावेला. आता नावेचे पद नावेला संपत्तीला जाते, जमाचे पद जमाला देयताला जाते. मग याला 4 पद अपवाद आहे. खरेदी परत, विक्री परत, आहारण आणि बुडीत कर्ज निधी जमाचा. मग खरेदी परत विक्री परत जसं पहा, आगत प्रत्यय म्हणजे विक्री परत, आगत प्रत्यय म्हणजे विक्री परत आहे कोणत्या साईडला नावेला, नावेचं पद जमा लिहिला आपण पहा विक्री परत 4,000 आगत प्रत्यय दिसलं. पुढे जाऊ. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला, बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला,
याच्यावर समाज नाही आणि जमाला बुडीत कर्ज निधी नाही. प्राप्तिपत्र संपत्ती, ऋणको संपत्ती, इमारत संपत्ती, त्याच्यावर समाज नाही म्हणून आतमध्ये लिहिलं. 2 बाकीचे डायरेक्ट लिहिले. इमारतवर समाज नाही. प्रवास खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. बँकेतील रोख संपत्ती, पूर्वदत्त विमा संपत्ती, मोटर गाडी संपत्ती, अंकेक्षण शुल्क नफा तोटा खात्याच्या नावेला. यंत्र संपत्ती.